स्क्रीन विजिबल आहे का मला माहीत नाही, थांबा एक मिनिट. यस, स्टॉप रिप्रेझेंटिंग करतो, परत एकदा प्रेझेंट करतो, बाकीचे तोपर्यंत जॉईन होतील. श्रावणी दिसती आहे, प्रेम आहे, आरती आहे. तर काय कॉलेजला सुट्टी आहे की उद्या? सर्वांना सुट्टी आहे का कॉलेजला? मग उद्या मॉर्निंगला सेशन ठेवलंय, कळलंय ना तुम्हाला? हां, शेड्यूल बघा बरं का. काय झालं की ॲक्च्युली इथं ऑफलाईनचे जे आमचे विद्यार्थी आहेत ना, ते पण म्हणत होते सुट्टी द्या सर, पण आम्ही काही कोणाला सुट्टी देत नाही. म्हणजे आमच्याकडं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी, तुम्ही बघितलं होतं मागच्या वेळेस 15 ऑगस्टला आपली सुट्टी होती आणि 16ला नेमकं शनिवार आला होता. मग आम्ही सलग सुट्ट्या घेऊन टाकल्या त्या, मुलांनाही दिल्या, मुलं पण असतात तिथं. तर आणि सगळं ऑफिसचं कामकाजच आमचं बंद होतं. ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस आपण हक्काने घेता येतो. आणि ठीक आहे, उलट गणपती आपला सण आहे, उद्या गणपती बसतायत, तर उद्या गणपती बसण्याच्या निमित्ताने उलट आपण एकमेकांना म्हणजे स्वतःलाच मोटिवेट करूयात की यार चलो गणपती बसतायत, गणपती बाप्पा आपल्या वरचे सर्व विघ्न हरतो. प्रत्येक शुभ कामाची सुरुवात ही गणपतीच्या आशीर्वादाने त्याच्या नावाने घेतात असं म्हणतात. तर आपल्यासाठी पण हे आयुष्यात शुभ कार्यच आहे. एक मिनिट. अरे मोबाईल श्रेयस, कोणाच मोबाईल वाचतोय? हां, ओके, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स. ओके, सो मग आज आहे ना इंटरेस्टिंग पार्ट मला शिकवायचा आहे. आणि तो जो इंटरेस्टिंग पार्ट आहे तो काय आहे बाबा, तर होप जे विद्यार्थी आत्ता ऑनलाईन, मी तर गोल्डन रूल बनवलं आहे प्रत्येकाच्या आयुष्यात, पण कुणाला फॉलो करायचा आहे तो ठरवेल. आणि ह्या आठवड्याच्या एंडपर्यंत म्हणजे 31 तारखेपर्यंत आपण आता ॲडमिशन कन्फर्मेशन सर्वांचे करून घेऊ, जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहे त्यांचं. कारण इफ यू गाईज आर सिरियस देन आम्हालाही सिरियस होता येतं. ओके, सो लेट्स बिगिन देन. तर मी आज जे शिकवणार आहे, आजचा जो कन्सेप्ट आहे ना, तो असा आहे की आपण शिकलो की डायमेन्शन्स आपल्याकडे फिजिकल क्वांटिटीज 7 असतात, पण नीट परीक्षामध्ये, जेई परीक्षेमध्ये आणि CET परीक्षेमध्ये जे इम्पॉर्टंट प्रश्न आलेले होते, प्रिव्हियस इयर प्रश्न म्हणतात याला, PYQs, तर ते मी आज डिस्कस करणार आहे. आणि तो पार्ट मी म्हणजे विद्यार्थ्यांना ॲडिशनलमध्ये कधी पण शिकवत असतो. क्वेश्चन्स आहे त्याच्यावर, नाही असं नाही आहे, पण ते मी माझ्या पद्धतीने शिकवतो, जेणेकरून त्याच्यावर हमखास जो प्रश्न आलेला असतो त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कसं लिहिता येईल बाबा. कारण जे तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे बुकच्या जे पद्धती आहे त्या पद्धतीने जर गेले तर ते जास्त कन्फ्युजन क्रिएट करतं. ठीक आहे, सो सपोज माझ्याकडे असा एक क्वेश्चन आहे. आता सर्वजणांना होप स्क्रीन दिसते आणि माझा आवाज पण ऑडिबल आहे. प्लीज गिव्ह मी अन एक्नॉलेजमेंट. एकदा एक्नॉलेजमेंट द्या. प्रेम, श्रावणी, आरती, साक्षी, देन सिद्धी. एम आय ऑडिबल? Yes, sir. या, ओके, गुड. सो आई वुड लाइक टू गो अहेड देन. तो क्वेश्चन है ऐसा कि जर इफ लेंथ इज डिनोटेड ॲज L, लेंथ, त्यानंतर फोर्स F, ठीक आहे, त्यानंतर कॉमा देऊन लिहितो टाइम T आर टेकन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. टाइम कॅपिटल T आर टेकन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. यांना जर फंडामेंटल क्वांटिटी म्हणून ट्रीट केलं तर फंडामेंटल क्वांटिटीज, तर ते विचारतायत आपल्याला देन what would be the dimensional equation of mass. Then what would be the dimensional equation of mass. डायमेन्शनल इक्वेशन. ठीक आहे, प्रश्न थोडासा लांब होतोय, पण हां, 4 मार्काला विचारले जाणारे हे प्रश्न आहे. जेई आणि नीटमध्ये मी बाजूला वाटल्यास तुम्हाला मेन्शन करून देतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी असंच तुम्हाला कॅज्युअली सांगतोय तर नाही, यू कॅन व्हेरीफाय दॅट. मी तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या प्रश्नांमध्ये पण दाखवेल, तुम्ही पण ते चेक करू शकताल. बरं, आता गंमत अशी आहे, तर हे न्यूमेरिकल सोडवायचं कसं, तर पुस्तकामध्ये वेगवेगळ्या मेथड आहे, पण आय वूड लाईक टू गो विथ माय मेथड. माझ्या मेथड्स थोड्या लेंदी असतात, पण माझे मेथड्स म्हणजे 2 स्टेप जास्त असतात पुस्तकाच्या पेक्षा, पण माझे मेथडने ॲन्सर मात्र करेक्ट येतात. ठीक आहे, सो आय वूड लाईक टू गो विथ दॅट. तर ते म्हणतायत, आता तुम्ही सांगा बरं मला, जगात किती फंडामेंटल क्वांटिटीज रे बच्चा पार्टी?
7. सात आहेत बरोबर. सात काय काय आहेत आता त्याचे सिम्बॉल पण माहिती आहे तुम्हाला लोकांना. पहिलं आहे मास, पटकन क्विक रिव्हिजन करू. दुसरं आहे लेंथ, तिसरं आहे टाइम T1, त्यानंतर टेम्परेचर आहे, टेम्परेचरचे सिम्बॉल आहे आपला K1, त्यानंतर आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट इज सॉरी मास, लेंथ, टेम्परेचर, टेम्परेचर टाइम घेतलं, इलेक्ट्रिक करंट I1 घेतला, त्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल घेतलं आणि ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला घेतलं. तर ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटी. पण हे म्हणतात आता या प्रश्नात म्हणता येते आम्हाला काही ते क्वांटिटीबद्दल माहीत नाही, आम्हाला हे माहिती आहे लेंथ, फोर्स आणि टाईम. यांना तुम्ही फंडामेंटल क्वांटिटीज म्हणून ट्रीट करा आणि मग सांगा डायमेन्शन्स ऑफ मास काय येतील, असं त्यांचा प्रश्न आहे. प्रश्न समजला सर्वांना की म्हणजे या 7 फंडामेंटल क्वांटिटी विसरून जा आणि लेंथ, फोर्स आणि टाइम ह्या फंडामेंटल क्वांटिटी आहे. आता जर ओरिजिनली मला माहिती आहे मासचं जर मी सिम्बॉल घेतलं किंवा मास ही जर क्वांटिटी घेतली फिजिकल क्वांटिटी, तर मासचे जे हे येतात ते आपलं सॉरी मासचे जे डायमेन्शन येतात ते M1च आहे. मग ओरिजिनल डायमेन्शन्सला हात लावायचा नाही, तर मी असं घेईल लेट मास इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू L⁻A, फोर्स रेस टू B आणि टाइम रेस टू C. कसंही घ्या, सिक्वेन्स डझंट मॅटर फॉर मी. L-F-T आधी T घ्या, L घ्या, F घ्या, कसंही घ्या, म्हणजे सिक्वेन्स बरं का. मी माझ्या पद्धतीने घेतलं, त्यांनी जे दिलं ना L-F-T म्हणून मी असं घेतलं. तर मास इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू L⁻A, F⁻B, T⁻C. तर तुम्हाला ह्या सगळ्या ओरिजिनल क्वांटिटीचे ओरिजिनल डायमेन्शन्स माहीत पाहिजे, एवढी फक्त काळजी घ्यावी लागेल. आणि ते सोपं आहे, ते लक्षात पण तुमच्या राहायला असणार आहे. आणि जर नसेल तर तुम्हाला त्याची रिव्हिजन मात्र करावी लागेल. ठीक आहे. सो काय काय रिक्वायरमेंट काय आहे माझी, व्हॉट इज रिक्वायरमेंट, यू शुड नो, यू मस्ट नो अबाउट दी ओरिजिनल डायमेन्शन. यू मस्ट नो दी ओरिजिनल डायमेन्शन्स ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटीज. तेवढं तुम्हाला माहीत पाहिजे किंवा त्याचं युनिट माहीत पाहिजे. तुम्ही इझिली ते काढू शकता. डायमेन्शन्स ऑर SI युनिट ऑफ गिवन फिजिकल क्वांटिटीज. ठीक आहे, PQ. तर मग ते माहीत पाहिजे. मग आता सांगा मासचे ओरिजिनल डायमेन्शन मी काय लिहिलं, आता मास इज इक्वल्स टू असं लिहितो. सपोज मास इज इक्वल्स टू लिहिलं, लेंथला ते Aला प्रपोर्शनल आहे, फोर्सला Bला, Tला Cला. तर मी म्हणता इथं कॉन्स्टंट का लिहिला नाही, तर कॉन्स्टंट हा डायमेन्शनलेस असतो आणि युनिटलेस असतो, तसंही लिहून फायदा नाही. तर आता ही जी LHS आहे, LHSला माझ्याकडे आहे मास. मग मासचं ओरिजिनल डायमेन्शन तुम्हाला माहीत पाहिजे. ओरिजिनल डायमेन्शन काय असतं रे मासचं, M1 ओरिजिनल बरं का. याला इक्वेशन 1 म्हटलं. आता सॉरी याला इक्वेशन 1 म्हणा, याला इक्वेशन 2 म्हणा. आता RHS मध्ये कोण कोण आहे, RHS मधल्या टर्म सांगा बरं कोण कोण आहे. त्यांनी लिहून दिलेलंच आहे, तुम्ही सांगा. L स्टँड्स फॉर काय आहे, या बच्चा पार्टी एकच मिनिट. आवाज नाही, स्क्रीन नाही सर. हां, अरे ते इथं लाईट गेली होती आणि अचानक मग आता मीटिंग बंद झाल्यासारखं आलं, पण मी इंटरनेटला कनेक्ट केलं आहे. सो एम आय ऑडिबल? यस सर. यस. आणि स्क्रीन दिसत नाही आहे का साक्षी, दिसते. श्रावणी? दिसते सर. ओके ओके. सो टेक्निकल ग्लिच चालू होतं. मी इव्हन मेसेज पण टाकला लगेच ग्रुपवर. 1 मिनिटाच्या आत मी लगेच इंटरनेट माझ्या मोबाईलचं हॉटस्पॉट वापरलं. आपलं इथं वायफाय राउटर आहे, पण इथं इलेक्ट्रिसिटी फेल्युअर झालं आहे आज. तर मे बी इश्यू काय असेल नाही सांगता येणार मला. बरं ठीक आहे. इन्व्हर्टर बॅकअप आहे आपल्याकडे, बट स्टील मे बी लोड आज जास्त असेल. लोड म्हणजे ते खालचे सगळे ट्यूबलाईट्स, फॅन जर इलेक्ट्रिसिटी ऑन असेल तर मग लोड येतो आणि मे बी ते ट्रिप झालं असेल. ओके, नो इश्यूज, बट आपलं इंटरप्शन नाही झालं ते बरं. तर लेंथ, फोर्स आणि टाईम. तर लेंथ, फोर्स आणि टाइम. लेंथचे डायमेन्शन सांगा काय असतात, L1 ब्रॅकेट रेस टू, हां ब्रॅकेट रेस टू A घ्यायला विसरायचं नाही. फोर्सचे डायमेन्शन सांगा,
फोर्सचे ओरिजिनल डायमेन्शन m1 l1 t-2 तोंडपाठ झालेले आहेत आता सर्वांचे. ब्रॅकेट रेस टू काय b आणि लास्ट कोण आहे B. t रेस टू काय रे बाबा c 1 रेस टू c असं लिहितो. मग आता पुढची स्टेप सांगा बरं तुम्ही लोक मला काय बनेल. हा l टू द पॉवर a व्हेरी गुड. त्यानंतर इकडे m टू द पॉवर b l टू द पॉवर b t टू द पॉवर -2b आणि इथं t टू द पॉवर काय c. सो आता सगळे m l t असे अरेंज करून घ्या. m टू द पॉवर b सगळे लाईक टर्म जोडून घ्यायचे. आता बघा मला इथं दिसतंय कुठली टर्म आहे ही लेंथची टर्म. लेंथच्या टर्म किती आहेत रे बाबा आपल्याकडं 2 आहेत का बघा बरं. ही एक आहे ही एक आहे. मग l टू द पॉवर काय लिहिताल l टू द पॉवर a प्लस b लिहू का कारण बेस सेम आहे इंडायसेस झाली ॲडिशन. टीच्या किती टर्म आहेत टीच्या सांगा टर्म. त्यांना पिवळा कलर देतो. टीच्या टर्म 2 आहेत. हा सांगा टी टू द पॉवर -2bc 2b प्लस काय c. ठीक आहे RHS. मग RHS हा आपला झाला तिसरा इक्वेशन. मग 2 आणि 3 हे RHS आणि LHS ला इक्वेट करायचं. ही अशी टेक्निक मी तुम्हाला शिकवलं होती आठवत जर असेल तर. आपण हे पाहिलं होतं रिलेशन बिटवीन गिवन फिजिकल क्वांटिटीज युजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. तीच टेक्निक मी इथं वापरत असतो. ठीक आहे पण ह्या टेक्निकने कधीच आन्सर चुकणार नाही. मग इक्वेटिंग इक्वेशन 2 and 3 फ्रॉम इक्वेशन 2 and 3 फ्रॉम 2 and 3 आई वुड लाइक टू राइट. बोलो क्या लिखूंगा मैं m टू द LHS मस्ट बी इक्वल टू RHS. तो m टू द पॉवर 1 इज इक्वल्स टू उजव्या बाजूला बनलंय m टू द पॉवर b l टू द पॉवर a प्लस b t टू द पॉवर -2b प्लस c. तो इक्वेट करायचे आता दोन्हीकडच्या डाव्या बाजूच्या आणि उजव्या बाजूच्या टर्मच्या पॉवर. पॉवर म्हणजे कसं उजव्या बाजूला जर m असेल हे बघा उजव्या बाजूला m आहे तर डाव्या बाजूला mचाच पॉवर करायचा. आता l आणि t चे डाव्या बाजूला टर्मच नाही आहेत. मग पॉवर इक्वेट करताना पॉवर म्हणजे ह्या टर्म्स ह्या वरच्या डोक्यावरच्या बीच्या डोक्यावर mच्या डोक्यावर b आहे आणि इकडे डाव्या बाजूला mच्या डोक्यावर 1 आहे. मग पॉवर इक्वेट करायचे इक्वेटिंग पॉवर्स. ठीक आहे सांगा मग मला b इज इक्वल्स टू काय आला b इज इक्वल्स टू 1. इथून असं वाचायचं b इक्वल टू साइन 1 वाचायचं. हां आता च्या डोक्यावर a प्लस b आहे पण डाव्या बाजूला ची टर्मच नाही आहे. मग काय लिहिणार a प्लस b इज इक्वल्स टू काय लिहिणार 0. नसेल कुणी तर 0 लिहायचा. लक्षात आलं. मग आता b ची व्हॅल्यू 1 आहे. मग देअरफॉर नेक्स्ट स्टेप काय लिहिल रे मी a इज इक्वल्स टू हा b उजव्या बाजूला गेला तर -b a इज इक्वल्स टू -1. ठीक आहे मग a ची पण व्हॅल्यू मिळाली b ची पण व्हॅल्यू मिळाली. कळतंय का. आणि लास्ट सांगा आता शेवटचं इक्वेशन इक्वेटिंग -2b प्लस c इज इक्वल्स टू काय आहे. डाव्या बाजूला कुणी आहे का कंपॅरिझनला सांगा पटकन. डाव्या बाजूला आहे का कुणी कंपॅरिझनला. साक्षी सिद्धी श्रावणी नाहीये. मग नसेल तर कुणी काय लिहायचं -2b प्लस c इज इक्वल्स टू काय लिहिल. व्हेरी गुड 0. तो c फाइंड आउट करना है. c इज इक्वल्स टू ये -2b उजव्या बाजूला गेला काय बनेल रे +2b. व्हेरी गुड. आणि b ची व्हॅल्यू 1 आहे तर c ची व्हॅल्यू काय आली. मग आता b ची व्हॅल्यू जर 1 टाकली तर हाँ c की वैल्यू आली +2 इन ब्रैकेट 1. इधर कमेंट लिखता सिंस b इज इक्वल्स टू 1 ऊपर से लिया तो c का वैल्यू भी आ गया +2. सो a b c ह्या तिघांच्या व्हॅल्यू उचलायच्या आणि इक्वेशन 1 मध्ये टाकायच्या. झाले मासचे डायमेन्शन. पुट a इज इक्वल्स टू कितना था a का वैल्यू -1 b का वैल्यू 1 c का वैल्यू 2. ठीक है प्लस माइनस काळजी घ्यायची. आणि ह्या वैल्यू पुट a b c वैल्यूज इन इक्वेशन 1 तो इक्वेशन 1 बोलो भाई चलो जल्दी. इक्वेशन 1 क्या है अपन का मास इज इक्वल्स टू मी लिहिलं होतं l रेस टू a बरोबर का. हां त्यानंतर फोर्स रेस टू b आणि टाइम रेस टू c. मग सांगा बरं काय आले डायमेन्शन. l चा पॉवर टाकायचं a ची व्हॅल्यू -1 फोर्सचे टाका b किती आहे 1 आणि t रेस टू काय 2. अंडरस्टूड एवरीवन. Yes sir. यस इंटरेस्टिंग ना. या सो मासचे डायमेन्शन्स अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. बर
आणखी एक देतो आता तुम्हाला, लगेच इथं करूयात आपण. म्हणजे थोडं लेंदी आहे बट इंटरेस्टिंग आहे. तर सपोज माझ्याकडे असं क्वेश्चन आहे आता की सेम क्वांटिटी सेम क्वांटिटीज अशा आहेत आपल्याकडे. तर एनर्जी, एकच मिनिट, मला ते माझं नीट गाईडचं पुस्तक काढू द्या ज्यात नीट परीक्षेत विचारला गेलेला हा प्रश्न आहे. तर ही लॉजिक जर समजला असेल तर लगेच त्याचा प्रश्न मी कव्हर करतो. इफ एनर्जी रिक्वायरमेंट काय ते सांगितला. इफ एनर्जी, आता ई स्टँड्स फॉर एनर्जी. इफ एनर्जी, त्याच्यानंतर काय दिलंय बाबा, मोमेंटम अँड फोर्स. बघा एनर्जी, मोमेंटम इज डिनोटेड ॲज स्मॉल पी आणि फोर्स इथं अँड एफ स्टँड्स फॉर फोर्स आर टेकन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज. जर यांना फंडामेंटल क्वांटिटीज घेतलं आपण तर ते विचारतायत आता आपल्याला, इफ दे आर टेकन ॲज फंडामेंटल क्वांटिटीज देन डायमेन्शन्स ऑफ मास आर. बरं, मला सांगा आता बच्चा पार्टी, तुम्हाला मी सांगितलं होतं काय की काय लक्षात ठेवायचं आपल्याला, एनर्जी, मोमेंटम, मास वगैरे यांचे काय माहिती पाहिजे. हर्षदा काय माहिती पाहिजे, आरती काय माहिती पाहिजे आपल्याला. मी तुम्हाला काय सांगितलं, आपल्याला काय माहिती पाहिजे, यांचे ओरिजिनल डायमेन्शन्स. आणि ओरिजिनल डायमेन्शन्स पाठ तर काय करायचे नाही आपल्याला, वाघ सरांनी आपल्याला पाठांतर करायला नाही सांगितलं. मग वाघ सरांनी काय सांगितलं की लॉजिक लावायचं बाबा. लॉजिक काय, याचं SI युनिट आपल्याला काढता येते का, डायमेन्शन्स काढता येतील का. तर मग आता मला सांगा, हे बघा, म्हणजे आत्ताच जसं ॲन्सर आलं ना त्याच टर्ममध्ये मासचे डायमेन्शन्स आले पाहिजे. तुम्ही आत्तापर्यंत मासचे डायमेन्शन्स फक्त M1 एवढंच शिकलाच आहेत, पण असा प्रश्न विचारतात, असे घुमून फिरून प्रश्न विचारतात हे कॉम्पिटिटिव्ह परीक्षेमध्ये. सो काय होतं माहिती का, शिक्षक तो तिथपर्यंत पोहोचतच नाही. म्हणजे जो शिकवणारा शिक्षक आहे तो मुलांना ती डेप्थच देत नाही. मग मुलांसाठी सिलेबसमध्ये असून सुद्धा प्रश्न विचारले जाऊन सुद्धा हा मग मुलावर इनजस्टिस होतो. मग मुलगा फक्त परीक्षेत तो प्रश्न स्किप करून पुढे जातो, तो म्हणतो हे कधी आपल्याला शिकवलंच नाही. पण जसं जसं एखाद्या पेशंटचा हक्क आहे की त्याला बेस्ट डॉक्टरकडनं ट्रीटमेंट मिळावी, तसं मी म्हणत असतो प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे की त्याला बेस्ट शिक्षकाकडनं शिकायला मिळालं पाहिजे. ठीक आहे. आणि जर नसेल मिळत तर विद्यार्थ्याने त्या द्रोणाचार्याच्या शोधामध्ये निघायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही आईवडिलांकडे हट्ट करायला पाहिजे. तर फक्त डेप्थचा खेळ आहे, वेळ देण्याचा खेळ आहे, प्रॅक्टिसचा खेळ आहे, तेवढं जर झालं ना तर यू गाईज विल बी ऑन द टॉप, मार्क माय वर्ड्स. ओके. सो मग कमिंग बॅक टू द पॉईंट. सो मग मी सुरुवात कुठून केली ते आठवत आहे का, की लेट काय म्हटलं होतं आपण, मास इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय, सांगा बरं. मास इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एनर्जी. हा नाही, आता लेंथ नाही आहे, आता आता मगाशी काय होतं बघा बरं, त्यांनी काय घेतलं होतं, लेट मास इफ लेंथ L, फोर्स अँड T, L, F, T आर फंडामेंटल क्वांटिटी. त्यांनी जे घेतलं न्यूमेरिकल मध्ये ते घ्यावं लागेल आपल्याला. साक्षी, कीप इन माइंड. म्हणून म्हणतो ऍप्लिकेशन वापरायला शिकायचं. लेट मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू E to the power A, P stands for momentum, P to the power B, आणि F stands for force to the power C. अंडरस्टूड. मग आता मी रिक्वायरमेंट काय सांगितली होती, रिक्वायरमेंट सांगा. माझी रिक्वायरमेंट आठवती का, की आपल्याला एनर्जी, मोमेंटम, फोर्स यांचे डायमेन्शन्स माहीत पाहिजे. ओरिजिनल बरं का, ओरिजिनल. एनर्जीचे डायमेन्शन्स काय असतात सांगा बरं. इथं लिहू, L1 M2 T-2. M1 L2 T-2. व्हेरी गुड. मोमेंटम आठवत नसेल तर आधी फोर्सचं लिहून घ्या. फोर्सचे सांगा. बघा मी तुम्हाला किती आधीच अवगत करतो. एनर्जी आणि फोर्सचे तोंडपाठ झाले पाहिजे, वारंवार वापरायचे आपल्याला. हा बोला. M1 L1 T-2. व्हेरी गुड. आणि मोमेंटम म्हणजे P. मग मोमेंटमचे डायमेन्शन्स काय असतात, तर मोमेंटमचा फॉर्म्युला सांगतो बच्चा पार्टी, तुम्ही सांगा मला. लिनियर मोमेंटम म्हणजे काय, एखाद्या बॉडीकडे ज्या बॉडीचं मास आणि वेलॉसिटीचं प्रॉडक्ट, मास
इंटू वेलोसिटी, त्याला मोमेंटम म्हणतात. आपल्याकडे ग्रामीण भाषेमध्ये एकच मिनिट, ग्रामीण भाषेमध्ये याला मोसम म्हणतात. मोसम, मोसम म्हणजे पाऊस बिऊस पडतो तसं नाही. तुम्ही गाडी चालवली असेल बघा, गाडी चालवताना कधी जर चढ आला तर तुम्हाला गिअर चेंज करावा लागतो, किंवा मध्येच ऑब्स्टॅकल आलं तर आपण ब्रेक दाबतो. आपण काय म्हणतो, शक्यतो ड्रायव्हर लोक अशी भाषा वापरतात, यार मोसम तुटला गाडीचा. ऐकलंय का रे कुणी हा शब्द? किंवा तुम्ही बोलता का असं, मोसम तुटला? मोसम, मोसम म्हणजे आपण ज्या मोशनमध्ये असतो, ज्या मोमेंटममध्ये असतो ना, ते ब्रेक झाला तर त्याला म्हणतात मोमेंटम. ओके, मास एंड वेलोसिटी का प्रोडक्ट उसके बोला जाता है लीनियर मोमेंटम. तो मोमेंटमचे मग डायमेन्शन्स काढता येतील का सर्वांना? सांगा बरं पटकन मग मला आता. मोमेंटम इज डिनोटेड बाय पी. हां, ओरिजिनल डायमेन्शन बोलो. m1 l1 t minus 1. यस, व्हेरी गुड. m1 l1 t minus 1. बघा बरं जमतंय का नाही. मग आता परत जे म्हटलं होतं, लेट मास इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ई टू द पॉवर ए, पी टू द पॉवर बी, एफ टू द पॉवर सी. हे आपण मानून घेतलंय. मग आता हे प्रत्येकाचे पॉवर्स आपल्याला फाइंड आउट करायचे. चालेल? चालेल बच्चा पार्टी. सो शॅल आय गो अहेड? Yes, sir. सो ॲज मास इज इक्वल्स टू, आता डायरेक्टली प्रोपोर्शनल हटवून देतो, कॉन्स्टंटचे तसे डायमेन्शन निघत नाही. मास इज इक्वल्स टू, हा सांगा काय लिहिलं होतं आपण, ई टू द पॉवर, कोण घेतली होती सिक्वेन्समध्ये बघा, ई पी एफ. हां, ई पी एफ, ई टू द पॉवर एफ, पी टू द पॉवर बी, एफ टू द पॉवर सी, ई पी एफ. सो मग आता डायमेन्शन्स एल एच एसचे डायमेन्शन, एल एच एसला आहे मास. मग मास म्हणजे एम टू द पॉवर 1 लिहून टाकला, याला इक्वेशन 1 म्हणा, याला इक्वेशन 2 म्हणा. आता आर एच एस घ्या, आर एच एसची बारी. आर एच एस में क्या है भाई बोलो? ई टू द पावर ए थोड़ा बड़ा होने वाला है, लंबा होने वाला है, पी टू द पावर बी, एफ टू द पावर सी. मग पहिल्यांदा ईचे सांगा, मी थोडंसं इकडे घेतो सरकून स्वतःला. हां, आर एच एस, ईचे पॉवर टाकून घ्या. आता आहेत वरती m1 l2 t minus 2 ब्रॅकेट रेस टू ए. पीचे m1 l1 t minus 1 ब्रॅकेट रेस टू काय रे बाबा बी. आणि एफचे m1 l1 t minus 2 ब्रॅकेट रेस टू सी. जर मोमेंटममध्ये माझा मोसम ब्रेक करू शकता तुम्ही, इन केस जर मी चुकीचं लिहिलं तर. कारण काय होतं, फ्लोमध्ये कधी कधी एखादी स्टेप म्हणजे लिहिताना ते कॅल्क्युलेशनचा पार्ट चुकू शकतो माझ्याकडनं. एम टू द पावर 1 इंटू ए, क्या लिखूंगा, एम ए, एल टू द पावर 2a, टी टू द पावर -2a, यहाँ पे एम टू द पावर बी, एल टू द पावर बी, टी टू द पावर -b, यहाँ पे फिर से m टू द पावर c, l टू द पावर c, -2 टू द पावर c. अंडरस्टूड एव्हरीवन? मग आता सगळ्या ज्या सेम टर्म्स आहेत, मास मास मास, त्यांच्या सगळ्या डोक्यावरच्या पॉवरचे काय करायचे, एकच मास ठेवायचा. आता यम एचे सांगा, मग ए बी सी म्हणजे असं बनतं ए प्लस बी प्लस सी. बरोबर का? इथपर्यंत स्टेप समजली का? हर्षदा, साक्षी पटकन सांगा. श्रावणी, प्रेम, आरती, सिद्धी. हो सर. या ओके गुड, हैप्पी देन. सो लेट्स गो अहेड. मग ए बी सी लिख दिया. एल का बोलो, एल टू द पावर. एल के लिए दूसरा कलर यूज करता हूँ, येलो कलर एल के लिए. हाँ बोलो, एल के बोलो पावर जल्दी. 2a प्लस बी प्लस क्या सी. टी का बोलो फाइनल, लास्ट वाला. -2a. -2a. हाँ पुढे -b -2c बोलो. -2a -b -2c ब्रैकेट कंप्लीट. ये हो गया RHS. RHS के इक्वेशन को मैंने बोला इक्वेशन नंबर 3, ऊपर इक्वेशन 2 था. LHS और RHS को कंपेयर करो. LHS RHS कंपेयरिंग 1 and 2. सो मग काय बनेल माझं इथं लिहितो इक्वेटिंग इक्वेशंस 2 and 3. तो मेरा इक्वेशन बना m टू द पावर 1 हाँ इज इक्वल्स टू m टू द पावर a प्लस b प्लस c, l टू द पावर 2a प्लस b प्लस c, t टू द पावर -2a -b -2c. हाँ सांगा, इक्वेट करा. मग आता इक्वेटिंग पावर्स बोलो. पावर्स इक्वेट किया तो पहला इक्वेशन क्या आया भाई? ये m वाला बोलो जल्दी. a प्लस बी प्लस सी इज इक्वल्स टू
1. व्हेरी गुड. हा दुसरं सांगा प्रेम. एलचं सांगा आता. A plus B plus C. इज इक्वल्स टू 0. व्हेरी गुड 0. नेक्स्ट थर्ड वाला बोलो. Minus 2A हा माइनस बी minus B माइनस 2c minus 2 equal to minus 0. 2c. व्हेरी गुड इक्वल टू 0. आता बच्चा पार्टी 3 इक्वेशन आलेत बाबा 3. मग आता 3 काढायचे म्हटल्यानंतर मला तर असं दिसतंय म्हणजे बघा माझ्या डोळ्यांनी जे दिसतंय ते मी पाहतोय. सपोज याला मी स्टार इक्वेशन म्हटलं, याला डबल स्टार म्हटलं, याला ट्रिपल स्टार म्हटलं. मग आता ट्रिपल स्टार आणि डबल स्टार मी जर ऍड केलं तर काय होईल रे? हे जर दोन इक्वेशन मी ऍड केले तर काय घडेल? 2A minus 2A cancel होईल. व्हेरी गुड व्हेरी गुड. माइनस 2a माइनस 2a कैंसल. प्लस बी माइनस बी वो भी कैंसल. सी सी C is equal to plus 1. सी माइनस 2c किती बनेल? -1. माइनस 1c इज इक्वल्स टू काय? 0. हा -1 इकडे गेला डिवाइड केला. c इज इक्वल्स टू काय बनलं? 0. 0 अपॉन 0. सो c का वैल्यू भी मिल गया मेरे को भाई. ठीक है? अरे ठीक है क्या? हो. हा मग Yes, sir. सी ची व्हॅल्यू मिळाली. जर इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 मध्ये आपण मग सी ची व्हॅल्यू जर टाकली, सी ची व्हॅल्यू आपली येते 0. मग ए प्लस बी प्लस सी इज इक्वल्स टू सोडवण्यासाठी काय करता येईल बाबा? तर हां मैं ऐसा कर सकता हूँ. अजून एखादं इक्वेशन सॉल्व करूयात का? हां हे बघा इथं पहिला स्टार आणि तिसरा स्टार तो सॉल्व करू बरं. पहिला स्टार आणि तिसरा स्टार जर सॉल्व केला तर प्लस बी माइनस बी ये तो कैंसिल हो जाएगा है ना. आता मी 2 आणि 3 केलं तर आता 1 and 3 सॉल्विंग फर्स्ट स्टार अँड थर्ड स्टार चालेल का? असं करतो. तिसरं इक्वेशन पहिलं इक्वेशन तिसरं इक्वेशन. पहिलं इक्वेशन होतं ए प्लस प्लीज म्यूट युअर सेल्फ. Please mute yourself. Those who have unmuted themselves, please mute yourself. A plus B plus C is equals to 1. आणि तिसरं स्टारचं होतं -2a minus b minus 2c is equals to 0. याला ॲडिशन करून टाकू. मग आता प्लस बी मायनस बी तसंही काय होणार आहे? कॅन्सल ॲडिशन जर केली तर. आणि इथं खाली काय राहील रे इक्वेशनमध्ये सांगा? सॉरी इक्वेशनमध्ये सांगा. मग कळलं ना? पहिला स्टार आणि तिसरा स्टार सॉल्व करायला घेतलं. -A minus C is equal to 1. -a minus c इज इक्वल्स टू काय? इथं 1 + 0 इज 1 आणि c ची व्हॅल्यू आहेच आहे वरती. c ची व्हॅल्यू 0 टाकून द्या. मग a ची व्हॅल्यू काय येईल? -1 इज इक्वल्स टू 1. हाँ इधर लिखता हूँ सिंस c इज इक्वल्स टू 0 तो a का वैल्यू आया -1. वेरी गुड. a का वैल्यू आया -1. c का भी पता है. कैन यू फाइंड आउट b का वैल्यू? चालेल का? पुट a इज इक्वल्स टू -1, b इज इक्वल्स टू सॉरी b नहीं दिल का दरिया c इज इक्वल्स टू 0 इन स्टार है ना. स्टार वाला इक्वेशन. तो स्टार वाला इक्वेशन था a प्लस बी प्लस सी इज इक्वल्स टू क्या? 1. c का वैल्यू 0, a का वैल्यू -1 प्लस b प्लस 0 इज इक्वल्स टू 1. मग सांगा b ची व्हॅल्यू किती आली? B is equal to 2. यस -1 इकडे आला. b इज इक्वल्स टू 1 + 1. b इज इक्वल्स टू 2. सो b ची व्हॅल्यू 2, a ची व्हॅल्यू -1, c ची व्हॅल्यू काय रे बाबा? हो 0 0 0. ये तीनों वैल्यू उठाओ, इक्वेशन 1 में जाओ. ठीक आहे. प्रॅक्टिसने याला स्पीड मिळेल तुम्हाला. आता स्पीड मिळणार नाही पण ह्या पद्धतीने चुकणार नाही. आता मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन करण्यासाठी 1 स्टेप ॲट अ टाइम गेलो म्हणून ते वेळ घेतला त्याने. पण समजण्यासाठी वेळ घेतलाच गेला पाहिजे. आपण प्रॅक्टिसने आपला स्पीड वाढवू शकतो. ठीक आहे. मी ते एका स्टेपमध्ये पण करेल बट ते तुम्हाला समजणार नाही आणि त्याचा काही फायदा नाही. सो तुम्हाला समजणं अपेक्षित आहे. सो देअरफॉर पुट a इज इक्वल्स टू ए का वैल्यू कितना था? -1. हाँ
B is equals to 2 and C is equals to 0 in equation 1. तो इक्वेशन 1 जो है मेरा वो था मेरे लिए मास इज इक्वल्स टू, हाँ बोला, पहिल्यांदा काय घेतलं होतं e टू द पॉवर a, त्यानंतर काय घेतलं होतं रे p टू द पॉवर b आणि फोर्स टू द पॉवर c. कसंही घ्या सीक्वेंस डजंट मैटर. तो ये डायमेंशंस आता है इसका e टू द पावर -1, p टू द पावर 2 एंड f टू द पावर 0. ठीक है, सो ये बन गए मास के नए डायमेंशंस. बच्चा पार्टी खुश होना, सभी को समझ में आए क्या? बताओ चलो जल्दी मेरे को. कारण हाँ, कारण फक्त खुश होऊन उपयोग नाही, कारण सॉल्वही करता आलं पाहिजे. मग मी लगेच पुढचं इक्वेशन पण देणार आहे, मग ते पण आपल्याला जमलं पाहिजे. ओके, सो देऊ पुढचं इक्वेशन देऊ मग पटकन एक जे हां जे परीक्षेत विचारलं गेलेलं आहे आणि परीक्षेत ज्यावेळेस विचारलं जातं तर त्यावेळेस ते आपल्याला म्हणजे आपल्याला जमलं पाहिजे ते सॉल्व करायला, त्याने आपला कॉन्फिडन्स वाढत जातो मग. ठीक आहे, सो एकच मिनिट, मला नीटचं प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन पेपर बघू द्या आणि मग तुम्हाला देतो क्वेश्चन. नीट एग्जाम, एनर्जी वेलोसिटी टाइम. ओके, एनर्जी वेलोसिटी टाइम हो जाएगा, फोर्स वेलोसिटी टाइम, डायमेंशंस ऑफ मास. ओके, चलो देता हूँ क्वेश्चन नंबर. इफ जर असा असेल, फोर्स इज डिनोटेड ॲज एफ, वेलोसिटी v, ओके, अँड काय दिलं टाइम, and time t are taken as fundamental units. Then the dimensions of, इथं पण मासच विचारलंय, मास लयच प्यारं दिसतं यांना. dimensions of mass are. okay, so would you like to go with this बच्चा पार्टी? ये क्वेश्चन पूछा था नीट 2014 परीक्षेमध्ये, नीट 2014. ठीक है, सो इसको हाईलाइट करता हूँ मैं, नीट 2014. फोर्स वेलोसिटी टाइम रिक्वायरमेंट काय तुम्हाला माहिती आहे माझी, काय रिक्वायरमेंट असते तर तुम्हाला ओरिजिनल डायमेन्शन्स माहिती पाहिजे. सो चला बरं माझ्या बरोबर बोला बरं, फक्त मला सांगा फोर्सचे डायमेन्शन्स. एनी वन ऑफ यू, साक्षी, त्यानंतर श्रावणी, प्रेम, एनी वन ऑफ यू, आरती, साक्षी साबळे, साक्षी गिरवले, सिद्धी लबडे, हर्षदा कलापुरे, सांगा चला पटकन कुणी पण, एनी वन ऑफ यू. m1 l1 t-2. व्हेरी गुड. वेलोसिटीचे, वेलोसिटी l1 m1 t-. वेलोसिटी एम आला, एम संबंधच नाही वेलोसिटी मध्ये. l1 t-. व्हेरी गुड, l1 t-1 आणि टाइमचा t1. ठीक आहे, मग मी कसं शिकवलं आता, ज्याचे डायमेन्शन्स काढायचे आहेत, सपोज मासचे डायमेन्शन्स काढायचे आहेत, मग मासचे डायमेन्शन्स काढताना काय लिहिणार, मास इज इक्वल्स टू, किंवा आपण असं लिहूयात, मास इज इक्वल्स टू, हां पहिली टर्म काय काय त्यांची, फोर्स, वेलोसिटी अँड टाइम. लेट एफ टू द पॉवर ए, व्ही टू द पॉवर बी आणि टी टू द पॉवर सी असे पॉवर आहे. मास हे यांना प्रोपोर्शनल आहे. मग जसं करायचं तसं LHS जसं सांगितलं तसं मासचे डायमेन्शन्स m1 लिहून घ्यायचे, क्वालिटा याला इक्वेशन 1, याला इक्वेशन 2 म्हणायचं. LHS सॉल्व करायला घ्यायची, RHS सॉल्व करायला घ्यायची. RHS सांगा पटकन आता. RHS फोर्सचे डायमेन्शन इथं F⁻⁴, V⁻B, T⁻C. फोर्सचे डायमेन्शन लगेच लिहून घ्यायचे, m1 l1 t-2 ब्रॅकेट रेस टू a. v म्हटलं की त्याचे लिहून घ्यायचे ओरिजिनल डायमेन्शन, l1 t1 आणि t1 c. मग आता माहिती आहे, इथून पुढे ब्रॅकेट सॉल्व करायचे, m l टीच्या रूपात लिहायचं. जे सेकंड इक्वेशन येईल आता ते थर्ड इक्वेशन सेकंड बरोबर इक्वेट करायचं, पॉवर्स काढून घ्यायचे आणि पॉवर्स 1 मध्ये टाकायचे. जमेल सर्वांना? नीट 2014 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. होप सर्वांना ते जमेल. मी हिंट देऊन ठेवली आता, पण तुम्ही लोक सिन्सिअरली होमवर्क करत नाही, अभ्यास करत नाही. अशाने तुम्हाला ऑनलाईन
एज्युकेशनमध्ये तुम्हाला आउटपुट मिळणार नाही, बच्चा पार्टी रिझल्ट मिळणार नाही. मग नुसतं माझा आवाज ऐकायला आणि माझे नोट्स ऐकायला गोडगोड वाटेल, हे गोडगोड वाटून गोष्टी घडत नाही. कटू बोलतोय, रिझल्ट आला पाहिजे, मार्क्स मिळाले पाहिजे आणि ते फक्त प्रॅक्टिसने होतील. फिजिक्स असा विषय जो शिकवणारा जर व्यक्ती चांगला असेल तर तो लगेच समजतो, पण लगेच विसरला सुद्धा जातो. त्याच्यासाठी प्रॅक्टिस लागते. एकदा ब्रुसलीला प्रश्न विचारण्यात आला होता इंटरव्ह्यूमध्ये की बाबा तुला ऑपोनंटच्या कुठल्या किकची भीती वाटते, तर ब्रुसली म्हणतो की मला त्याने 100 त्याच्याकडे नवीन किक्स असू देत, मला त्याची भीती नाही, पण मला त्याच्या अशा एका किकची भीती वाटते जी त्याने 1000 टाइम्स प्रॅक्टिस केली असेल. म्हणजे जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये परफेक्ट होताल, तज्ज्ञ होताल. वारंवार हे गोष्टी व्हिडिओच्या रूपातून पाहायच्या किंवा नोटबुकमध्ये लिहून काढायच्या, कारण तुम्हाला सांगितलेलं आहे वारंवार मॅथमॅटिक्स सारखा आपला सब्जेक्ट आहे, वारंवार तुम्हाला लिहून काढावं लागेल. लिहिलं तर गोष्टी लक्षात राहतील. ओके, ठीक आहे. नेक्स्ट आणखी एक प्रश्न देतो, तो पण तो नीट 2015 मध्ये विचारण्यात आला होता, पण त्या वर्षी नीटची परीक्षा कॅन्सल करण्यात आली होती फॉर सम रिझन, कारण त्यावेळेस पूर्ण भारतात त्याच्याबद्दल स्ट्राईक करण्यात आली होती. इफ एनर्जी ई, त्यानंतर वेलॉसिटी व्ही, सेम वेलॉसिटी व्ही and time t are chosen as fundamental quantities, then the dimensional formula of surface tension is, असं विचारलंय, dimensional formula of सरफेस टेन्शन इज. आता सरफेस टेन्शन ही टर्म तुम्ही पहिल्यांदा शिकताय, तर सरफेस टेन्शन काय असतं मला हे सांगायला आवडेल पहिल्यांदा, तर तेवढं फक्त लिहून देतो. सरफेस टेन्शन लेट, आपण असं लिहूयात, लेट सरफेस टेन्शन एस टी म्हणजे महामंडळाची एस टी नाही, सरफेस टेन्शन. पाण्याकडे जी प्रॉपर्टी असते, पाणी तुम्ही बघितलं असेल, पाण्यावर वॉटर स्पायडर तरंगतो, पाण्यावर आपण झाडाचं पान टाकलं तरी ते तरंगतं. हे असं का घडतं, तर पाण्याकडे जी प्रॉपर्टी आहे सरफेस टेन्शन, पाण्याकडे एक तवंग असतो वरती ॲट द टॉप सरफेस, आणि त्याच्यामुळे ऑब्जेक्ट्स तरंगल्या जातात. मग ते सरफेस टेन्शन जे असतं ते लिहिलं जातं फॉर्म्युला फोर्स अपॉन लेंथ. पण आधी मी सरफेस टेन्शन इज इक्वल्स टू लेट सरफेस टेन्शन इज इक्वल्स टू ई टू द पॉवर ए व्ही टू द पॉवर बी आणि टी टू द पॉवर काय सी असं मानून घेतलं. मग सरफेस टेन्शन हा LHSचा टर्म आहे आता. सो सरफेस टेन्शन एस टी LHSची टर्म, याला इक्वेशन म्हणलं तर सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला असतो, तो शिकलेला नाही आहे तर फॉर्म्युला लिहून देतो. फॉर्म्युल्यावरनं पण डायमेन्शन्स काढता आले पाहिजे. एस टी इज इक्वल्स टू लिहितात फोर्स पर युनिट लेंथ, फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ. मग मला सांगा फोर्सचे डायमेन्शन्स काय असतात, M1 L1 T-2 आणि खाली लेंथचे काय रे बाबा L1. सो L1 काय होईल, कॅन्सल, हे दोन्ही एकमेकांना कॅन्सल झाले, तर Lचा पॉवर काय राहील मग वरती, M1 L0 T-2 कॅन्सल झाला. किंवा असं लक्षात ठेवा L1 वरती आला तर L-1 बनला, -1 + 1 0 झाला. सो LHSचे हे जे डायमेन्शन्स आहेत याला इक्वेशन 2 म्हणा. आणि RHS मध्ये आता एनर्जी दिसतंय, वेलॉसिटी दिसतंय, टाइम दिसतंय. सो RHS मध्ये ज्या गोष्टी दिसताय त्या तुम्ही सॉल्व करून घेणे. T⁻⁶. मग एनर्जीचे डायमेन्शन्स माहिती येतात, M1 L2 T⁻⁻2 ब्रॅकेट रेस टू A, वेलॉसिटीचे L1 T-1 ब्रॅकेट रेस टू B आणि T⁻1 × C. काय रे दारकुंडे, T⁻C. सो मग हे परत आता इक्वेट करून घ्या सगळ्या व्हॅल्यूज. जमेल का तुम्हाला, जमेल का बच्चा पार्टी, सांगा पटकन. हा चला बरं, करा बरं सर्वांनी. 5 मिनिटं वेळ आहे आपल्याकडे, 8:28 झाले, आता वेळ संपत आली आपली तशी. तर करा बरं, कोणाचं आन्सर येत आहे का सांगा बरं मला. हे मी थांबतो तुमच्यासाठी. चला, नाही एकच या ना, तुम्हाला कधी यायचं.
7ला. चला कोण कोण थांबलंय? हर्षदा, सिद्धी, साक्षी, आरती. वही पुस्तक घेऊन बसताना तुम्ही लिहायला. मी तुम्हाला काल सांगितलंय ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण दिलं होतं मी तुम्हाला. प्रामाणिकपणे करायचं. आता मी काय तुम्हाला व्हिडिओ ऑन करून सांगणार नाही की तुम्ही मला दाखवा तुम्ही कुठं बसले म्हणून. प्रामाणिकपणे. मग आता हे डायमेन्शन्स आपल्याला काढता आली पाहिजे. चला मी वाट पाहतोय तुमच्या आन्सरची. बच्चा पार्टी मी तुमच्या आन्सरची वाट पाहतोय. तुम्ही सोडवताय का? घाई करू नका, कारण हे नीट परीक्षेत विचारले गेलेले प्रश्न आहेत आणि जर असे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायला जमलीत तर तुम्ही ट्रॅकवर आहात समजून घ्या. हे टेक्निक खूप महत्त्वाचे आहेत. नीट 2015 जी कॅन्सल झाली होती त्या परीक्षेत विचारला गेलेला हा प्रश्न आहे. सर सरफेस टेन्शनचे डायमेन्शन्स E1 V-2 T-2. एकच मिनिट मला चेक करू द्या आन्सर. 5 नंबर 5चा आन्सर काय आलाय बाबा? 5चा आन्सर हा किती आला म्हणली? E⁻²? 1 व्हेरी गुड. V⁻²? V-2 व्हेरी गुड. T-2. यस करेक्ट. शाबास. यस करेक्ट. मग साक्षी होती ना? साक्षी गिरवली होती का? हो सर. हा साक्षी मग पुढचं कर. चल पुढचं देतो एक. देऊ का? नीट 2021 मध्ये आलं होतं ते देतो. चल हे काय माहिती काय, आता बाकीचे जे मुलं आहेत ना त्यांना असं वाटत असेल यार मी खूप बेसिक शिकवतो, पण आज ज्यावेळेस हे ॲप्लिकेशनला आलेत ना तर त्यावेळेस त्यांचा कस लागतो. आणि माझं बेसिक शिकवण्याचं कारणच हे, कारण ॲप्लिकेशन वगैरे काही नाही रे, हे फिजिक्स वगैरे काही नाही आहे, हे बेसिक मॅथमॅटिक्स आधी समजून घ्या. आणि ज्याला वाटतंय ना मी खूप बेसिक शिकवतोय ना मग त्यांनी त्याच्या पद्धतीने कुठल्या शिक्षकाकडनं शिकायचं त्या शिक्षकाकडनं त्यांनी शिकू शकतात. माझे विद्यार्थी अजूनही माझा रेकॉर्ड तोडू शकलेले नाही. तुम्हाला सांगतो का नाही तोडू शकले, कारण त्या तुम्ही जोपर्यंत गुरुवर विश्वास ठेवून पूर्णपणे त्याला स्वाधीन होत नाही ना तर तोपर्यंत तुमच्याकडनं तुम्ही अर्जुन म्हणून घडूच शकणार नाही. सो keep habit of trusting and having that faith in your teacher, your success guru. Definitely तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही मिळून जाईल. फोर्स F, then acceleration A, त्यानंतर टाइम T are chosen as fundamental quantities. फंडामेंटल क्वांटिटी दोज वी हॅव फिनिश्ड. कोणी बाकीच्यांनी अजून कोणी केलं का रे? ते आलं का कुणाचं उत्तर? क्वांटिटीज. फाइंड द डायमेन्शन्स ऑफ एनर्जी. आता त्यांनी विचारलंय फाइंड आउट द डायमेन्शन्स ऑफ एनर्जी. डायमेन्शन्स ऑफ एनर्जी. मग आता सगळ्यांचे ओरिजिनल डायमेन्शन्स तुम्हाला माहीत पाहिजे हे मी शिकवलंय. मग लेट काय म्हणत असतो आपण? लेट एनर्जी इज इक्वल्स टू काय लिहिल मी? फोर्स रेज टू ए, एक्सेलरेशन B 10⁻⁶. यस. आणि लागा कामाला. मग आता माहिती सगळं काय करायचंय. याला LHS माना, याला RHS माना आणि ABC ची पॉवर काढा. नीट 2021 मधला प्रश्न. कोणाचं आलंय का रे मागाशीच उत्तर? हर्षदा
दिस वॉज आस्क्ड इन नीट 2021. बघा, मग आपली गाडी आता इथं टेस्ट व्हायला सुरुवात झाली. ॲप्लिकेशन शिकायला मजा वाटते, ते ॲक्च्युअलमध्ये एक्झिक्यूट करायला वेळ लागतो. मग साक्षी साबळे, श्रावणी, प्रेम गाडेकर, आरती दारकुंडे, सिद्धी लबडे, हर्षदा, चला पटकन मला आन्सर पाहिजे. आणि आय एम हॅपी दॅट तुम्ही लोकांनी प्रॅक्टिस करताय, तुम्ही लोकांनी रणांगण सोडून दिलं नाही. तर एखादा म्हणला असता अरे जाऊ दे लेक्चर संपले, आपण करू नंतर पाठवू सरांना. मला हा कॉन्फिडन्स आवडला तुम्हा लोकांचा बच्चा पार्टी. आणि ससा आणि कासवाच्या शर्यतीतला तो कासव बनायचं. आपल्याला माहिती आहे आपला पराभव होणार आहे, पण तरीसुद्धा लढण्याची तयारी ठेवायची. आणि जो ती लढण्याची मानसिकता ठेवतो ना तोच विजयी होतो लाईफमध्ये, एवढं लक्षात घ्या. दिल का दरिया बह गया. झालंय का कुणा झालंय कॅन्सर? सिद्धी, श्रावणी, चला बाबा आता मला थांबायचंय कारण उद्या सकाळीच यायचंय लवकर. फक्त ईच निघलं काय E is equal to 1. बरं, उद्या सगळ्यांना टाइम टेबल कळलंय ना? उद्या सकाळीच आहे बरं का लेक्चर 7 वाजता. कारण आम्ही काय करतोय उद्या, आता दुपारनंतर सुट्टी घेतोय. गणपती बसायचे सर्वांच्या घरी, विघ्नहर्ता येतोय, सर्वांच्या घरी मंगलमय वातावरण होणार आहे आता. तर इथले ऑनलाईन आपल्या ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली, मग त्याच्यामुळे आता आम्ही सुट्टी घेतोय संध्याकाळसाठी उद्या. म्हणून सकाळीच लेक्चर ठेवले 7 ते 10 आहे आपले. मग फिजिक्स आहे, मग मग मॅथ्स आहे मला वाटतं, का केमिस्ट्री आहे दुसरं, मी शेड्यूल नाही बघितलं. पण माझं फिजिक्स पहिलं आहे असं मला कळलं आहे. मग मी सकाळी 1 5-10 मिनटं उशीर होऊ शकतो, मी गावाकडनं येतो. बट मी मेसेज टाकेल तसं ग्रुपवर. हां, तर उद्या सगळ्यांना कॉलेजला सुट्टी आहे. सकाळी सेशन करून घ्यायचे, नंतरून काय तुमचं गणपती वगैरे बसवायची काय जी तयारी करायची ती करून घ्या. हां, उद्या पण असे आपण जे प्रश्न होते ते आपण कवर करण्याचा प्रयत्न करू. मग सो हां, श्रावणी, अबाउट यू वर ट्राईंग टू गिव्ह द आन्सर. यस, काय आलं आन्सर सांग, मी लगेच व्हेरीफाय करतो. E1 होता. हां, व्हेरी गुड. वेलोसिटी पुढचं नाही निघलं. बर, ठीक आहे करा. हे आलं का रे साक्षी, आलं का? सिद्धी केलं का ट्राय? प्रेम, श्रावणी, साक्षी, हर्षदा, आरती, हॅव यू ट्राईड? सर तुम्ही ऑफलाईन क्लास कुठं घेता? हर्षदा, नगरला बाबा. आम्ही अहिल्यानगरमध्ये आपले क्लासेस आहे. तुला दाखवू का? हे बघा, आता मी स्क्रीन शेअर करतो. गुगलवर जर तुम्ही सक्सेस सायन्स अकॅडमी नावाने सर्च केलं तर गुगलवर तुम्हाला आपल्या अकॅडमीचे फोटोज दिसतील, आपले सेशन कसे घेत असतो मी ते दिसेल. सावेडीमध्ये आपला क्लासेस, सावेडी भागात. तुम्ही जर नगर मनमाड रोडवर आलात कुणाला जर कोहिनूर मॉल माहिती असेल नवीन झालेला, किंवा प्रेमदान चौक, तर तिथं आपले त्यापासून आपल्या हाकेच्या अंतरावर हे क्लासेस आहे. तो आय वुड लाईक टू ओपन. ओपन नहीं हो रहा बाबा. मेरे को पता है, मैं ओन करता हूँ ये बिजनेस. ये बोल रहा है यू आर द ओनर. तर दिसतंय का? स्क्रीन दिसतीये सर्वांना? हे काही मुलांचे विद्यार्थ्यांचे रिव्ह्यूज आहेत, आपले क्लासरूमचे फोटो आहेत, क्लासची बिल्डिंग, क्लासरूम, क्लासमध्ये काय काय ॲक्टिव्हिटीज होतात, काय घेतो मी, कसं घेतो मी, हे आमचे फेअरवेलचे फंक्शनचे फोटो,
रिझल्ट अमकं धमकं हे सगळं इथं दिलेलं आहे. ओके, काय काय ॲक्टिव्हिटी घेतो आपण, एक क्लासरूमचे फोटो. तर असं आहे, तुम्ही यू कॅन सर्च दॅट. ओके हर्षदा, तुम्ही सक्सेस सायन्स अकॅडमी नावाने वाटल्यास मी हे शेअर पण करेल गुगलवर तुम्हाला पेज. इफ यू वॉन्ट टू ॲड एनी रिव्ह्यू यू कॅन ॲड रिव्ह्यू. तुम्हाला आपलं कोचिंग कसं वाटतं काय, तर मी ती लिंक शेअर केली तर चालेल का? हो. ओके. हां, काशीद हॉस्पिटल जवळ, काशीद हॉस्पिटल ॲक्च्युली तिकडे राहिलं आपल्या काय म्हणतात त्याला, सारडा कॉलेजपाशी आलं काशीद हॉस्पिटल. पण आपण नियर न्यू कोहिनूर मॉल, डवले हॉस्पिटलच्या बॅक साईडचा सावडी भागातला जो एरिया आहे तिथे आपण क्लासेस आहे. ठीक आहे. हर्षदा आस्ट मी की आपले ऑफलाईन क्लासेस कुठे असतात. ठीक आहे, चालेल मग. सो यू ट्राय टू गेट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन्स. उद्या सकाळी अर्ली इन द मॉर्निंग भेटूयात 7 वाजता. हॅव ए गुड डे. चलो, बाय बाय, सी यू.